सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. आज रविवार आणि आज आहे माझी शॉर्ट राईड. तर ही ॲक्च्युली ब्रेकफास्ट राईड आहे. कर्जत टू पनवेल, पनवेल टू खालापूर आणि खालापूर टू रिटर्न मी कर्जत जाईल. बाकी सर्व माझे रायडर्स मित्र आलेले आहेत, ट्रॅव्हल्स मुसाफिर ग्रुप. तर बाकीचे रायडर्स यायचे अजून, तर मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आले ते. आणि आम्ही आता आहोत तर कळंबोळी येते. कळंबोळीतून आम्ही जाणार आहोत खांदा कॉलनी येते. तर जे काय पुढचं खांदा कॉलनीमध्ये कुठे जायचं आहे, ज्यांनी राईड अरेंज केलेली आहे, ज्यांनी आम्हाला बोलवलं राईडसाठी, मी त्यांना विचारतो. तर आता खांदा कॉलनीमध्ये एक हॉटेल आहे भगत सर यांच्या मित्रांचं. तर तेथे आम्हाला ग्रुपला बोलवलेलं आहे. त्या जे ओनर आहेत ते सरांचे खास मित्र आहेत, त्यांनी बोलवलेले आहे आणि आपण आता तिथे जाणार आहोत ब्रेकफास्टसाठी. चला, तर बाकीच्या रायडर्सची आपण आता वाट बघते, अजून ते आलेले नाही. आम्ही अशी यंग आहेत आता, सर्वात जास्त यंग दाखवतो तुम्हाला, आमच्यापेक्षा यंग. म्हणजे सर्व आम्ही त्यांना बघून राईड करतो. अरे जिंदगी जगाची तर अशीच जगाची, सर्वच तरुण हो. हे सर्व म्हणजे 60+ आहेत आणि यांचा जोश बघून आम्हाला जोश होतो. बरोबर, सॅल्यूट सर्वांना. अध्यक्ष आलेत, पिलनकर सर आलेत. चेहरा दाखव तुमचा. हे आमचे पिलनकर सर आहेत. हे आमचे अध्यक्ष आहेत राहुल तनपुरे. सिद्ध भाऊ, नितेश भाऊ आहे तिथे. यांचं आताच काय म्हणतात इन्क्रीमेंट झालेलं आहे, त्यामुळे आजची पार्टी जाणार आहेत नाश्त्याची. एक नंबर. नाही, काल त्यांनी टाकलं होतं स्टेटसला, त्यांनी आता नवीन हायड्रेशन बॅग घेतलेली आहे. हे बघा, आणि मला वाटतं एक 2-3 महिन्यानंतर ही एक शॉर्ट राईड मी करतोय. तर आज ट्रॅव्हल्स मुसाफिर हा ग्रुप हा सर्व एकत्रित आला आहे एक शॉर्ट राईडच्या ह्याच्या हिशोबाने. आणि हे जे भगत सर आहेत यांच्या मित्रांचं हॉटेल आहे, तर भगत सरांनी ही जी राईड तयार केलेली आहे. तर आज मी तुम्हाला ट्रॅव्हल्स मुसाफिर ग्रुपची इंट्रोडक्शन करून देतो छोटंसं. हे तर राहुल तनपुरे, हे ट्रॅव्हल्स मुसाफिरचे अध्यक्ष आहेत. आणि जे खजिनदार होते ते आमचे आलेले नाही. चला, तर पुढचे रायडर्स सगळ्यांची मी तुम्हाला इंट्रो करून देतोय. हाय, गुड मॉर्निंग. सुमित भाऊ आहेत, स्वतःहून नाव सांगा. माझं नाव सुमित, मी पनवेलला राहतो आणि आज आपण एका राईडला भेटलेलो आहे आणि आता एन्जॉय करूया. हे छोटंसं इंट्रोडक्शन म्हणजे कसं माहिती का, आम्ही बऱ्याच महिन्यांनी भेटलोय. सर्वांना ट्रॅव्हल्स मुसाफिर ग्रुप बघायचं आहे. हे भगत सर नमस्कार, मी मुलुंडला राहतो. नमस्कार, मी सुभाष सूर्यवंशी राहतो. संजय टिक्का, बँड्राई. नमस्कार, दिगंबर पठारे, मी ठाण्यात राहतो. मी निशांत गोखले, डोंबिवलीहून आलो आहे. गोखले सरांनी आतापर्यंत भरपूर असे राईड्स केलेले आहेत. तर जे आमची जी उज्जैन राईड होती त्या टायमाला आम्हाला हेड आणि जे आम्हाला जे मेन इंट्रोडक्शन दिलेलं ते गोखले सरांनी दिलं होतं, त्यामुळे राईड एकदम व्यवस्थित झाली. नितेश कदम, कांदिवलीवरून. आमच्या ग्रुपमधले फास्टर रायडर्स संतोष लाड, भांडू. राहुल कातुर्डे, परेल. राहुल कातुर्डे भाऊंचं एक वैशिष्ट्य असं की ते पूर्ण फॅमिली त्यांची घेऊन येतात राईडसाठी. आणि आज म्हणजे त्यांचा छोटा राईड, त्यांचा मुलगा तोही येतो आवडीने. आज काही कामानिमित्त ते आलेलं नाही. नमस्कार, मी खट्याळ, मिस्किल, रुबाबदार वसंत निकम, राहणार मालाड. निकम सरांचं वैशिष्ट्य असं की ते कुठल्या राईडला जाऊ एकदम आनंदित असतात आणि सर्वांना आनंदित करतात. आणि आमच्या राईडमधले रायडर्स यंगेस्ट असे एकदम बलवान रायडर्स आमचे पिलनकर सर, ते ट्रेनी आहेत जिममध्ये.
धन्यवाद. सिद्ध भाऊ यांचं झालेलं आहे. नमस्कार सर, आमकर ठाण्यावरून आले. ओके, तर हे आणि आता आमच्या अजून एक सूरज नार्वेकर भाऊ आहेत डोंबिवलीचे, ते यायचे राहिले रायडर्स. आता बघा हे आपले सूरज मामा आलेले आहेत, परंतु आमचे सूरज भाऊ आलेले नाही, ते थोड्या वेळाने येतील. चला, इंट्रोडक्शन झालेलं आहे त्यांची. ते आल्यावरती आम्ही इथनं निघू पुढच्या डेस्टिनेशनला. सूरज नार्वेकर भाऊ आलेले आहेत, त्यांच्या पूर्ण परिवारासकट आलेले आहेत. तुमचा सुंदरसा चेहरा दाखवा सूरज भाऊ. भरपूर दिवसांनी आलेत ते. हे डोंबिवलीवरून आलेत. नमस्कार ताई. आणि हे सुद्धा म्हणजे राहुल कत्रुडे भाऊ आहेत ना, यांच्यासारखी ही फॅमिली सुद्धा राईडला सज्ज असते नेहमी. चला, तर आता सर्व रायडर्स आलेले आहेत आणि आता पुढचं डेस्टिनेशन आमचं आहे खांदा कॉलनी. तिथे आम्ही आता जात आहोत. पिलनकर सर हे यूट्यूबर आहेत. तर पिलनकर सरांचं एक चॅनल आहे, सर सांगा. माझं नाव राजकुमार पिळणकर 555 म्हणून चॅनल आहे माझं. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सरांचे ब्लॉग खूप छान असतात आणि ह्या वयात सुद्धा ते मस्त फिरतात. मुंबई टू मालवण त्यांचं घर आहे आणि खूप छान असे ब्लॉग बनवतात. तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि फॉलो करा. तर आजचं जे पहिलं डेस्टिनेशन आमचं आहे ठिकाण नाश्ता करण्यासाठी, तर तिथे आम्ही पोचलो खांदा कॉलनी येथे. तर ते आहे मेल्टिंग इडली म्हणून ठिकाण. आमचे भगत सर त्यांचे मित्र आहेत, ओनर आहेत ते मेल्टिंग इडलीचे. तर त्यांनी आज आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं. थँक्यू सर. ॲक्च्युली आम्ही आला मेल्टिंग इडली काही महिन्यापूर्वी चालू झाली आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आणखी चांगला रिस्पॉन्स मिळेल. सर मेल्टिंग इडलीपर्यंत जे पोहोचायचं ठिकाण आहे ते व्यवस्थित सांगू शकाल? हे आपण सेक्टर 9 स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं गार्डन आहे, त्यांच्या समोरच आपलं मेल्टिंग इडलीचं दुकान आहे. मला वाटतं तुमच्या माध्यमातून मी नवी मुंबई असेल किंवा मुंबईत किंवा इकडून जाणारे रायडर्स असतील त्यांना मी निमंत्रित करतो या. कारण की मेल्टिंग इडलीमध्ये फक्त ही इडली नसून त्याच्यामध्ये काही युनिकनेस आहे. हा युनिकनेस अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की या. तर असं ब्रेकफास्ट हाऊस आहे आपलं मेल्टिंग इडली. आणि हे ठिकाण तुम्हाला ओनर यांनी सांगितलं. मी आता इडली टेस्ट केली, एकदम सॉफ्ट आहे आणि इडली आहे चौकोनी आकारामध्ये. तर चटणी खूप सुंदर आहे, छान आहे एकदम. बाकीच्यांना एक्सपिरियन्स विचारू. राहुल भाऊ. खूप छान आहे, मस्त आहे. तोंडात टाकले का त्या विरघळत. म्हणजे म्हणून मेल्टिंग इडली नाव पडलेलं आहे, नाव ठेवलेलं आहे इडलीचं. कसं वाटलं रे नाश्ता? छान आहे. कसं वाटलं सर नाश्ता? इडली ही नावाप्रमाणेच मेल्टिंग इडली. अशी तोंडात ठेवल्याबरोबर जी विरघळते ती कुठे गेली ती कळतच नाही. अप्रतिम. बरोबर, नावाप्रमाणे इडली आहे. छान असा नाश्ता सर्वांचा चालू आहे. नावाप्रमाणे इडली आहे आणि ही चौकोनी शेपमध्ये इडली आहे.
भगत सर नमस्कार. त्यांचे मित्र. हे माझे मित्र खरोखर. त्यांनी आज सगळ्यांना माझ्या मुसाफिर ग्रुपला सगळ्यांना नाश्ता दिलाय. तर मी माझ्या वतीने आणि माझ्या सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. आपण त्यांचं आता हे करणार आहोत थोड्या वेळ स्वागत वगैरे भेट. खरोखर नावाप्रमाणे इडली आहे. सर्वजण खुश झाले इथं. मित्रांनो, आज आपलं पहिलं डेस्टिनेशन होतं मेल्टिंग इडली. तर हे आजचं ठिकाण खूप नाश्ता कसा वाटला सर्वांना सांगा. कारण की नावाप्रमाणे इडली आहे तर सर्वांना इडली आवडलेली आहे. आणि मी बाकी सर्व जे माझे मित्र आहेत इन्स्टावरती त्यांनाही विनंती करतो, कधी तुम्ही खांदा कॉलनीमध्ये आलेत तर तुम्ही नक्की भेट द्या. गाडीचा हॉर्नपेक्षा ह्याचा आवाजच भारी आहे. इडलीचा आकार आणि आपल्या नॉर्मल इडलीचा आकार जरा वेगळा आहे. तो पण तुम्ही बघा. आणि इडलीचं बेटर पण वेगळं आहे. आणि साऊथचा त्यांनी सांबार आणि साऊथचं त्यांनी हे घेतलं इडली आणि वडा. आणि महाराष्ट्राचं त्यांनी सांबार आणि चटणीमध्ये मिक्स करून हा त्यांचा मेल्टिंग इडलीचा नवीन बिझनेस चालू केला आहे. ओके. तुम्ही नक्कीच खांदा कॉलनी किंवा पनवेल असं का कलंबोलीच्या आसपास असाल तर नक्कीच भेट द्या. सुंदर हे आपलं चालू केलं आपल्या मित्रांनी. नक्कीच यावं. तर अनुभव सर्वांचा चांगला आलेला आहे. खूप मस्त आहे. हे मेल्टिंग इडलीचे ओनर आहेत. त्यांनी हे ब्रेकफास्ट हाऊस चालू केलेले 1 महिना आला आहे. तर त्यांचं आम्ही एक छोटंसं फुलगच्ची देऊन त्यांचं आम्ही स्वागत करतोय. थोडं फैलो व्हायचं. थोडं फैलो. हे असं क्रॉस तर मेल्टिंग इडलीचे ओनर यांनी खूप सुंदर अशी इडली आम्हाला सर्वांना नाश्त्याला दिली. आणि आता भगत सर यांचे मित्र आहेत आणि आम्ही त्यांना एक छोटीशी भेट आणलेली आहे द्यायला. तर आपले कोण देणार. हां पिलनकर सर आणि भगत सर, तुम्ही दोघांनी त्यांना छोटीशी भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खूप सुंदर. तर मग आजच्या नाश्त्याची इडलीची चव कशी होती. आता आलो आहोत श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाळ चौक येथे. मुंबई पुणा जुना हायवे महामार्ग इथून खोपोलीकडे जाताना चौगावच्या अगोदर लेफ्ट मारला की आपण येतो पंचायतन मंदिर येथे. सुंदर असा परिसर आहे. आपल्या बाईकचा लाईनअप टिक्का सरांनी आताच नवीन गाडी घेतली हंटर. पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आहे, सुंदर आहे अशी. आपण आता पंचायतन मंदिरच्या आतमध्ये प्रवेश करतोय. चप्पल स्टँड इथे. चला
सुंदर अशी व्यवस्था आहे येथे आणि खरोखर जे कोणी पंचायतन मंदिर दर्शनासाठी येतील त्यांनी इथे कचरा वगैरे करू नये. आता कसं थोडं उलटं यावं लागलं त्याच्यात ऑन द वेज दाखवला. त्याच्याकडे ना मी आरटीएक्स आली का विचारायला. जय श्री राम, जय बजरंगबली. ओम हम हनुमते नमः. हर हर. मंदिर
आता आम्ही पंचायतन मंदिर येथून निघतोय. आजची राईड आम्ही योगी अमृतुल्य येथून समाप्त करतो. येथून आता काही आमचे रायडर्स आहेत ते जांभूळपाडा येथे टिक्का सर आहेत ना, यांच्या मित्राचं फार्म हाऊस आहे, येथे जाणार आहेत. चला मग आता कोण कोण चाललंय जांभूळपाड्याला? जांभूळपाडा कोण कोण चाललंय? हां, जांभूळपाड्याला तर हे सर्व हे 5 जण जाणार आहेत जांभूळपाड्याला आणि बाकी सर्व रायडर्स मुंबईकडे रवाना आहेत. बाय बाय. एक दिन में पैसा